मीरा भाईंदर शहरामध्ये विधानसभा निवडणुकीची खरा हालचाल आणि खरं हवामान आता निर्मिती झालेली आहे, कारण स्थानिक आमदार आणि माजी आमदार मेट्रोच्या कामावरून आमने सामने आलेले आहेत। स्थानिक आमदार सांगत आहे की मेट्रोच्या कामाच्या संबंधित जागा इकडचे माजी आमदार त्यांची कंपनी जी आहे 7-11 त्यांच्या मालकीची कंपनी आहे, ती कंपनी सदर जागा ही MMRDAला देत नाही, त्यामुळे मेट्रोचं काम थांबलेलं आहे। आणि या संपूर्ण जागेवरती जे माजी आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी खुलासा केला आहे की आम्ही तर जमीन द्यायला तयार आहोत, पण MMRDA घ्यायला तयार नाही। मेट्रोच्या कामावरून माजी आणि आजी आमदार या मीरा भाईंदर शहरातील आमने सामने आले आहेत। नक्की दोघांनी काय खुलासा केला आपण जाणून घेऊ। बघा, जो माणूस नेहमी सांगतो मेट्रो मी आणली, मी माझी आमदाराबद्दल बोलतीये, त्यांची कंपनी 7-11 आता दावा हे करतीये का ज्या नाळावर काशीगाव स्टेशनची सीडी उतरवायची आहे ते आमचं आहे। भूसंपादनसाठी कमिशनरनी 6 महिना आधी लेटर दिलाय, काय जबाब ते देत नाही। मग काल मी मेट्रोचे MMRDAचे कमिशनर मुखर्जी साहेबांना भेटली, त्यांना सांगितलं की साहेब आमचं काम थांबलेलं आहे आणि कोणीतरी इंटरव्हेन करून मग त्यांनी ते लगेच कलेक्टर साहेबांना ऑर्डर दिले, भूसंपादन अधिकाऱ्यांना ऑर्डर दिले की हे मला रिझल्ट 15 दिवसात भूसंपादन करून पाहिजे, कारण ते मेट्रोचा अधिकार आहे। काही रस्त्यात आला ते भूसंपादन करायचं मेट्रोचा अधिकार आहे। माझं दुखणं, मला फक्त या बाबतीचं दुःख आहे का तुम्ही शहराचं एवढं छान मेट्रोचं काम होत आहे, त्यात तुम्ही कशाला अडथळा टाकताय? अरे द्या ना भूसंपादन, दुसरे कॉमन माणसाची तुम्ही भूसंपादन लगेच केली असते, पण तुम्ही पॉलिटिकली थोडेसे स्ट्रॉंग आहात म्हणून तुम्ही अजून ते देत नाही। आणि दुसरी बाजू सांगतात मी लोकांचा भला इच्छितो, मला मेट्रो मीच आणली आहे। अरे तुम्ही आणली नाही, तुम्ही थांबवली आहे। 100% दिशाभूल करताय। माझ्याकडे पेपर्स आहे, लेटर्स आहे, आपल्याला पत्रव्यवहार दाखवलं की ते भूसंपादनसाठी कधीपासून लिहिलेलं लेटर आहे। इनफॅक्ट त्यांच्या जागी मी असती तर भूसंपादनची गरजच पडली नसती, मीच सांगितलं असतं तुम्ही हे वापरा आणि पहिले लोकांचा भला करा। हिंदीमध्ये म्हण आहे, 900 चूहे खाके बिल्ली डॅश को चली। उदाहरण सांगतो, ज्यांना ज्ञान नसतो, नॉलेज नसतो तो असतोच बोलत असतो, आणि त्याच कारणाने त्यांना कायद्याचं ज्ञान नाही, म्हणून अशा फालतू गोष्ट करत असतात। जे काम करतात ते काम सुरू होत नाही, जे होतात ते रद्द होऊन जातात त्यांना, कारण की लॅक ऑफ नॉलेज। या बाबतीत त्यांचं लॅक ऑफ नॉलेज आहे। या जाग्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकांना 7 पत्र दिलंय की आपली जागा एक राहील। 2023 ला दिलंय, 2022 ला दिलंय, 2024 ला दिलंय की ही जागा आपण घ्यावी, आणि नको असेल तर घ्यावं। आता ही जागा घेतच नाही तर करायचं काय? द्यायला तयार आहे ती कंपनी, पण मुद्दामून आमदार मॅडमनी कमिशनरवर दबाव आणलाय की तुम्ही त्याचा मोबदला देऊ नये आणि घेऊ नये। आणि त्यांना असं वाटलं की मी खोटा बोलतो होतो, त्यांनी त्यांचंच वकील आणावं, त्यांनीच जागा नक्की करावी। 7-11 कंपनी तिकडे येतील, जागा आता 1 मिनिटात देईल, 1 मिनिटात, दुसरं क्षण लागत नाही, पण ती तुम्हाला वेगळं दाखवते आणि तिकडे वेगळं दाखवते। म्हणजे काम तिनेच बंद करायचं आणि तिनेच तुम्हाला असं दाखवायचं। आमचा कंपनीने पत्रव्यवहार केला, हा पत्रव्यवहार खोटा होऊ शकत नाही, सगळ्या रिसिव्ह कॉपीज आहे यामध्ये। आणि ह्याचा अगोदर पण महापालिकेला ज्या वेळी जागा ज्या कामासाठी लागली, कमीत कमी 5 एकर पेक्षा जास्त जागा दिलेली आहे, त्याचे 200 कोटी रुपये अंदाजित शासनच्या नियमानुसार त्या कंपनीला देणं बाकी आहे। किती? 200 करोड रुपये त्या कंपनीचे बाकी आहेत, जे जागा ऑलरेडी महापालिकेने ताब्यात घेतलेली आहे, त्याचाही मोबदला अजून दिलेला नाही। ठीक आहे, तो भाग वेगळा। ही जागा पत्रकार माध्यमातून सांगतो की आम्ही कंपनी पहिलाही तयार होती, आजही तयार आहे, त्यांनी घ्यावी ना, पण ते घेतच नाहीये, तर करायचं काय? लेखी दिला, यापेक्षा जास्त अजून काय करणार माणूस? आणि राहिला प्रश्न जाग्यात एवढंच त्याला आहे, तर सोनम बिल्डरची संडासची जागा अजून खाऊन बसलेले आहेत, ते जरा बाहेर द्यायला सांगा। आणि अशा बरेच मुद्दे आहेत, एम्युनिटी स्पेस आहेत, ULC चे फ्लॅट आहेत, सगळं आम्ही टाइम आल्यावर बोलू। तर आम्हाला शिकू नका, आम्हाला चांगले कायदेही माहित आहे, नॉलेजही माहित आहे। या शहराला जेवढा विकास केला ना, तर स्वतःची जागा देऊनच केलेला आहे, आरोप प्रति आरोप करून नाही केलेला आहे। म्हणजे नॉलेज नसेल तर माहिती घ्या, नॉलेज घ्या, एक्सपिरियन्स घ्या, सगळं पत्राची कॉपी घ्या, नंतर बोला। आणि तुम्ही हे काम द्यायला लावलं तर तुमचं कौतुक करू आम्ही। मी माझा कंपनीतर्फे तुम्हाला 1 लाख बक्षीस द्यायला सांगेल, जागा आज घ्या। आणि तुम्ही घेत ना असेल तर याचा मिनिंग एकदम स्पष्ट आहे की तुम्ही तो दबाव आणलेला आहे कमिशनरवर की जागा घ्यायची नाही, तुम्हाला निवडणूक लढायची, आरोप प्रति आरोप करण्यासाठी तुम्हाला पाहिजे, म्हणून तुम्ही कमिशनरवर दबाव आणतात आहे। आता कंपनी तर 1 मिनिटात तयार आहेत,